ओम नमः शिवाय. शिवपुराण कथा क्रमांक 9. ब्रह्मदेवांची अस्वस्थता व वसंताची उत्पत्ती. श्री गणेशाय नमः. कामदेव रतीशी विवाह करून निघून गेले. तसेच संध्या ही तपश्चर्या करण्यासाठी चंद्रबाग पर्वतावर गेली. सर्व मुनी देखील स्वस्थानी गेले. परंतु मदनाच्या प्रभावामुळे संध्येविषयी ब्रह्मदेवांच्या मनात जी कामभावना उत्पन्न झाली, तेव्हा शिवजीने ब्रह्मदेवाचा धिक्कार केला. त्यामुळे त्यांचे मन त्यांचे फारच उद्विग्न झाले. त्यांना क्षणभरही चैन पडेना. ते महादेवाची ईर्ष्या करू लागले. महादेवाच्या मनात स्त्रीविषयक आसक्ती निर्माण करायच्या उद्देशाने ते कार्यरत झाले. ते दक्ष मरीची या पुत्राच्या भेटीस गेले आणि त्यांना म्हणाले, आपल्या सर्वांच्या मनात संधीची अभिलाषा निर्माण झाली, म्हणून भगवान महादेवांनी आपली कान उघडणी केली, हे आपण जाणताच. या घटनेपासून मी दुःखात आहे. ही अस्वस्थता घालवण्यासाठी काहीतरी उपाय करा. महादेवांच्या मनात विषय वासना उत्पन्न करून ते एखाद्या स्त्रीचा अंगीकार करतील असे करा. त्याशिवाय मला शांती लाभणार नाही. त्यांच्या मनात आपले स्थान निर्माण करू शकेल अशी त्रिभुवनात कोणती स्त्री आहे? हे बोलत असताना रती आणि मदन दोघेही तेथे आले. ब्रह्मदेव मदनाला म्हणाले, पुत्रा, माझे सांगणे नीट लक्षात घे. तुझ्यामुळे रतीला शोभा आली आहे आणि रतीमुळे तू शोभत आहेस. विष्णू, लक्ष्मी, चंद्र, रोहिणी याप्रमाणे तुम्ही एकमेकांना अनुरूप आहात. जगाच्या हितासाठी तुम्ही अशी युक्ती करा ज्या योगे शिवजींच्या मनात मोह उत्पन्न होईल आणि ते विवाह करून पत्नीचा स्वीकार करतील. म्हणून ते पर्वतावर, नदीवर, अरण्यात जेथे जेथे जातील तेथे त्यांच्याबरोबर जा. त्यांना मोहित करण्याची एकही संधी सोडू नका. हे कार्य कठीण आहे, पण अशक्य नाही. हे तुमच्याशिवाय दुसरे कोणी करू शकणार नाही. शिवजींच्या हृदयात प्रेमाचा उद्भव झाला की ते पत्नीची इच्छा करतील. त्या कार्याच्या अनुषंगाने कामदेवाला ही शापापासून मुक्ती मिळेल. कामदेवाने होकार दिला आणि म्हणाला, आपल्या आज्ञेप्रमाणे मी शंकराला मोहित करतो. सुंदर स्त्री हेच मुख्य अस्त्र आहे. म्हणून त्यांचे संमोहन करण्यासाठी तुम्ही एका लावण्यवतीला उत्पन्न करा. त्यांचे बोलणे ऐकून ब्रह्मदेवाने निश्वास टाकला. त्यातून पुष्पबाणांनी विभूषित असलेला वसंत प्रकट झाला. त्याची अंगकांती उमललेल्या कमळासारखी तेजस्वी होती. मुख चंद्राप्रमाणे शोभायमान होते. सर्व अवयव प्रमाणशीर होते. त्यांचे स्वरूप इतके प्रसन्न आणि विलोभनीय होते की कोणाच्याही मनात कामभाव उत्पन्न होईल. वसंत उत्पन्न होताच सर्व बाजूंनी सुगंधी वायू वाहू लागले. वृक्ष फुलांनी डवरले, वेली सुकावल्या, तलाव स्वच्छ झाले. तुझ्यासारखा सुंदर असलेला हा वसंत तुझा सहचर होईल. वायू अग्नीला सर्व प्रकारे मदत करतो, हाही तुला सहाय्य करेल. हा येथे असेल तेथे लोक रममाण होतील आणि वसतील, म्हणून याचे नाव वसंत आहे. त्याच्यामुळे तुला लोकांचे चांगल्या प्रकारे रंजन करता येईल. मलाय पर्वतावरून वारे वाहतील त्यावेळेस याचा विशेष शृंगार चालेल. हा मित्रभावाने नेहमीच तुझ्याच अधीन राहील. मदना, रतीला आणि वसंताला घेऊन तू महादेवांना मोहित करण्याचा प्रयत्न कर. त्यांना मोहात पडेल अशी स्त्री शोधण्याची मी खटपट करतो. ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून कामदेव संतुष्ट झाला. त्याने व रतीने ब्रह्मदेवाला नमस्कार केला आणि दक्षादिकांना वंदन करून ते महादेवाच्या स्थानाकडे गेले. रती, कामदेव आणि मदन यांनी नाना प्रकारचे प्रयत्न केले. त्यामुळे सर्व जीव कामुक झाले. पण शिवजींचे चित्त किंचितही विचलित झाले नाही. कामदेवाचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले. त्यानंतर ब्रह्मदेवाने त्याच्या मदतीसाठी मार असे राक्षसगण उत्पन्न केले. त्याच्या सहाय्याने महादेवांची समाधी भंग करण्याचे प्रयत्न केले व त्यांना कामविकारात मोहविण्याचे प्रयत्न केले. परंतु कामदेवाने युक्तिपूर्वक केलेल्या प्रयत्नांनी महादेव मोहित झाले नाहीत आणि ते पुढेही होणार नाहीत याची त्यांना खात्री पटली. वसंताने ही अतिसुगंधी वारा निर्माण करून चक्रवाक पक्षाचे जोडपे निर्माण केले. त्यांनी नाना प्रकारचे भाव प्रकट केले. शंकराजवळ असलेले पशुपक्षी यांनाही मोहित होऊन विविध भावनांचे दर्शन प्रदर्शन केले. तरीसुद्धा शंकराचे चित्त विचलित झाले नाही. त्यांनी शंकराभोवती असलेल्या चंपक, केदार, केतकी, मालती, चमेली वृक्षवेलींनी प्रफुल्लित करून टाकले. फुलांनी बहरलेल्या सर्व लता वृक्षांना प्रेमभराने वेष्टून राहिल्या. पण शंकराचे चित्त
लव मात्रही विचलित झाले नाही. ब्रह्मा विष्णू संवाद. कामदेवाचे सर्व कार्य विफल झाल्यावर ब्रह्मदेवाचा गर्व नाहीसा झाला. काय करावे हे त्यांना सुचेना. निर्विकार मनाला वश ठेवणारे आणि योगपरायण भगवान शंकर कोणत्या उपायाने एखाद्या स्त्रीला आपली सहधर्मचारिणी बनवतील, या एकाच प्रश्नावर ते सातत्याने चिंतन करत होते. तेव्हा त्यांनी भक्तिपूर्वक विष्णूचे स्मरण केले. त्यांची स्तुती करताच ते तात्काळ प्रकटले. यानंतर विष्णूंनी आपले स्मरण का केले असे विचारले असता ब्रह्मदेवांनी सर्व हकीकत सांगितली आणि माझे दुःख दूर करा व भगवान रुद्रांना मोहित करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा असे सुचवले. यानंतर श्रीहरी हसू लागले आणि म्हणाले, हे विधी, तुम्ही सृष्टीकर्ते आणि वेदवक्ते आहात, तरीही मूढमती कसे झालात? शिवजींना सामान्य देवता म्हणून त्याच्याशी द्रोह करू नका. तुमच्यामध्ये ही दुष्ट भावना कुठून आली? तुम्ही माझे म्हणणे ऐका. वेदशास्त्र यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तोच मी सांगणार आहे. त्यामुळे तुमच्या भ्रमाचे निवारण होईल असे म्हणून त्यांनी शिवजींची स्तुती केली. त्यानंतर ते म्हणाले, शंकरांनी एखाद्या स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करावा असे तुम्हाला वाटत असेल तर गौरीला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने शंभूचे स्मरण करून उत्तम तप करा. त्या कामनेचा संकल्प हृदयात ठेवून शिवादेवीचे ध्यान करा. ती देवेश्वरी प्रसन्न झाली तर सर्व काही तुमच्या मनासारखे होईल. अशा प्रकारे योग्य मार्गदर्शन करून भगवान विष्णू अंतर्धान पावले. विष्णूकडून ब्रह्मदेवाला दुःख निवारण करण्याचा उपाय सापडला होता. त्यामुळे त्यांना समाधान वाटले. यानंतर ब्रह्मदेव शंभूप्रिया दुर्गेचे स्मरण करून तिची स्तुती करू लागले. हे भगवती, तू सर्व स्थानी निवास करणारी, नित्य निरालंब त्रिदेवांची जननी, स्थूल सूक्ष्मरूपरहित व परम कल्याणकारी आहेस. तुला नमस्कार असो. तेव्हा ब्रह्मदेवांच्या अनन्य भक्तीने व स्तुतीने प्रसन्न झालेली योगनिद्रा चंडिका त्यांच्या सन्मुख प्रकट झाली. तिची अंगकांती काजळासारखी होती. ती सुंदर, दिव्य, चतुर्भुज आणि सिंहारूढ होती. ब्रह्मदेवाने तिला साष्टांग नमस्कार केला. तेव्हा ती म्हणाली, ब्रह्मदेव, तुम्ही माझी कशासाठी स्तुती करत आहात? तुमच्या मनात काय आहे ते सांगा. मी तुमची अपेक्षा पूर्ण करेल. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले, हे देवी, भगवान शिव रुद्र रूपाने कैलास पर्वतावर निवास करत आहेत. ते समाधी स्थितीत निमग्न आहेत. पूर्ण योगी व ब्रह्मचारी आहेत. ते कोणत्याही स्त्रीची इच्छा करत नाहीत आणि तुझ्याविषयी अन्य कोणत्याही स्त्रीकडे पाहतील हेही शक्य नाही. म्हणून तू दक्ष कन्या रूपाने सुंदर रूप धारण करून त्यांना वश करून घे व त्यांची पत्नी हो. तू लक्ष्मी रूपाने विष्णूंना प्रसन्न करतेस, त्याप्रमाणे जगाच्या हितासाठी रुद्रदेवांना मोहित कर. मी स्त्रीची अभिलाषा धरली म्हणून त्यांनी माझी निंदा केली. त्यामुळे मीही त्यांना स्त्रीसाठी आसक्त झालेला पाहू इच्छितो. ते वैरागी आहेत. आपण होऊन स्त्रीची इच्छा करतील हे संभवत नाही आणि तुझ्याशिवाय अन्य कोणालाही ते बघणार नाहीत. मी मदनाला पाठवून त्यांना भुलवण्याचे अनेक प्रयत्न केले, पण काहीही साध्य झाले नाही. माझी तुला अशी विनंती आहे की तू निज सामर्थ्याने महादेवांना गृहस्थाश्रमी कर. हे ऐकून जगदंबेला मोठे आश्चर्य वाटले. ती म्हणाली, तुम्ही अज्ञानाने काय बरळत आहात? तुम्ही शंकरांना मोहित करण्याची इच्छा धरतात. काय म्हणावे तुम्हाला? मी त्यांच्या अधीन असून निरंतर त्यांची दासी आहे. ते स्वतंत्र परमेश्वर आहेत. त्यांना मोहात पाडण्याचा विचार करता. भगवती शिवा मनोमन विचार करू लागली. ती म्हणाली, तुम्हाला अपेक्षापूर्तीचे आश्वासन दिल्यानंतर मी वर दिला नाही तर नीतीचे उल्लंघन होईल. आता काय करावे म्हणजे तुमचा हेतू सिद्ध होईल आणि महेश्वर ही माझ्यावर रागावणार नाही. तिने मनोमन महादेवांचे स्मरण केले आणि त्यांची आज्ञा घेऊन ती म्हणाली, हे विधी, तुम्ही म्हणालात हे खरं आहे. भगवान शिव माझ्याशिवाय अन्य कोणत्याही स्त्रींच्या मोहात पडणार नाहीत. तसेच त्यांनी पत्नीचे ग्रहण न केल्यास उत्तम सृष्टीचीही निर्मिती होणार नाही. महादेवांना कितपत वश करता येईल याबद्दल मी साशंक आहे. पण तुमच्या बोलण्यामुळे माझा उत्साह द्विगुणित झाला आहे. मी असा उपाय करेन की महादेव स्वतःहून स्त्रीचे ग्रहण करतील. ज्याप्रमाणे महाभागा लक्ष्मी विष्णूंची प्रिय आहे,
त्याप्रमाणे मी सतीचे रूप घेऊन त्यांची प्रिया होईल. त्यांच्या कृपेने मी असा प्रयत्न करेन की ते माझ्या अधीन राहतील. मी दक्ष पत्नीच्या पोटी सती रूपाने उत्पन्न होऊन माझ्या लीलीने शंकरांना जिंकून घेईन. त्यांना प्रेम भक्तीने आपलेसे करून ठेवेल. अशा प्रकारे वचन देऊन भगवती शिवा अंतर्धान पावली. दक्ष राजाला वर प्राप्ती. ब्रह्मदेवांच्या आज्ञेने प्रजापती दक्ष क्षीरसागराचा उत्तम तीरावर गेला. त्याने जगदंबेचे स्मरण केले आणि तीच महादेवी कन्या रूपाने आपल्या पोटी यावी म्हणून तपश्चर्या आरंभिली. त्याने पाने आणि वायू भक्षण करून 3000 वर्षे तिची आराधना केली. त्यामुळे प्रसन्न झालेले भगवती त्यांच्यासमोर प्रकट झाली. तिच्या पावन दर्शनाने त्याला कृतकृत्य वाटले. दक्षाने तिला नमस्कार केला आणि तिची स्तुती करू लागला. हे जगन्माता, हे महामाया, हे जगतस्वामिनी, महेश्वरी, मला दर्शन देऊन तू फार मोठी कृपा केली आहेस. तुला नमस्कार असो. हे शिवस्वरूपिणी, हे आदिशक्ती, तू निज भक्तांना वर देणारी आहेस. तू माझ्यावर प्रसन्न हो. त्याची स्तुती वचन ऐकून प्रसन्न झालेली शिवा म्हणाली, दक्षा, तुझ्या भक्तीने मी संतुष्ट आहे. तुला हवा तो वर माग. मी तुला देऊ शकणार नाही असे काहीही नाही. तिची मधुर वचन ऐकून दक्ष म्हणाला, हे देवी, तू धन्य आहेस. तू मला वर देऊ इच्छित असेल तर माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐक आणि प्रसन्नतेने माझी अपेक्षा पूर्ण कर. भगवान शिव रुद्र रूपाने ब्रह्मदेव यांचे पुत्र म्हणून अवतीर्ण झाले आहेत. ते शिवजींचे पूर्ण अवतार आहे. तुझा अवतार झाला नाही तर त्यांची पत्नी कोण होईल? तुझ्याशिवाय अन्य कोणतीही स्त्री त्यांना मोहित करू शकत नाही. म्हणून माझे तुझ्याकडे असे मागणे आहे की तू माझ्या कन्येच्या रूपाने अवतीर्ण होऊन त्याची पत्नी हो. मी तुला सर्व सत्य सांगितले आहे. यात माझा काहीही स्वार्थ नाही आणि जगाच्या हितासाठी ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने येथे तपश्चर्या करत आहे. दक्षाचे मनोगत जाणून देवी प्रसन्नतेने हसली. तिने शिवचरणांचे स्मरण केले व म्हणाली, दक्षा, तुझ्या भक्तीने मी अगदी प्रसन्न आहे. तुझ्या पत्नीच्या पोटी जन्म घेऊन मी तुझी कन्या होईल, यात संशय नाही. मी असे खडतर तप करेल की भगवान शंकर प्रसन्न होऊन माझा पत्नी म्हणून स्वीकार करतील. निर्विकार शिवप्रभूंना साध्य करण्यासाठी तपाशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यांच्या आज्ञेने मीही तुझी कन्या होऊन त्यांची पत्नी होईल. भगवतीने दक्षाला वर देऊन घरी जाण्यास सांगितले व म्हणाली, दक्षा, मी तुझे कार्य सिद्ध करणार आहे. पण आता मी जे सांगत आहे ते लक्षात ठेव. ते खोटे समजू नको. जर तुझ्याकडून माझा अनादर झाला तर मी स्वशरीराचा त्याग करीन. मी तुला असाही वर देते की प्रत्येक सर्गात मी तुझीच कन्या होईल. आणि भगवान शंकरांवरील त्याचप्रमाणे देवीने प्रजापती दक्षाला वर दिला आणि ती क्षणार्धात अंतर्धान पावली. दक्ष आपल्या आश्रमात परतला. भगवती शिवा आपली कन्या होणार आहे म्हणून त्यास फार आनंद झाला. दक्षाकडून मैथुनी सृष्टीची निर्मिती. देवीकडून वरदान प्राप्त करून दक्ष आश्रमात परतला व ब्रह्मदेवांच्या आज्ञेने तो विविध प्रकारची मानसिक सृष्टी निर्माण करू लागला. प्रजेची संख्या वाढत नाही म्हणून तो चिंतामग्न झाला. तो ब्रह्मदेवांना म्हणाला, तात, मी जेवढ्या जीवांची उत्पत्ती केली त्यांची संख्या आजही तितकीच आहे. तुम्ही मला असा उपाय सांगा की ज्या योगे त्या जीवांची संख्या आपल्या आपण वाढेल. ब्रह्मदेव म्हणाले, दक्षा, माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐक. प्रजापती पंचजनाच्या अंगापासून उत्पन्न झालेली असिकनी नावाची जी कन्या आहे तिचा तू पत्नी म्हणून स्वीकार कर. तिच्याशी मैथुन म्हणजेच अंगसंग करून प्रजोत्पत्ती कर, म्हणजे प्रजावृद्धी होईल. तिच्या गर्भातून तू अनेक संतती उत्पन्न करशील. ब्रह्मदेवांच्या आज्ञेनुसार दक्ष प्रजापती वीरण यांच्या असिकनी नामक कन्येशी विवाह झाला. तिच्याशी सहवास करून त्याने प्रजावृद्धी करण्यास सुरुवात केली. त्याने तिच्या ठायी प्रथम 10,000 पुत्र उत्पन्न केले. ते हर्यश्रव म्हणून ओळख. पितृभक्त आणि वैदिक मार्गाने चालणारे होते. दक्षाने त्यांना प्रजावृद्धीसाठी करण्यास सांगितले. त्या उद्देशपूर्तीसाठी तपश्चर्या करावी म्हणून ते पश्चिम दिशेस गेले.
सिंधू नदीत जिथे सागराला मिळते तेथे नारायण सरोवर नामक एक पवित्र तीर्थ होते. तेथे ते गेले. त्यांनी त्या तीर्थातील जलाला स्पर्श केला. त्याच्या प्रभावाने त्यांचे अंतःकरण शुद्ध आणि ज्ञानसंपन्न झाले. त्यांचे आंतरिक मल धुवून गेले. मग त्यांनी तेथेच वास्तव्य केले आणि प्रजावृद्धीचा हेतू सिद्ध व्हावा म्हणून एकाग्रतेने तपश्चर्या करू लागले. हर्यश्रवगण सृष्टीनिर्मितीच्या उद्देशाने तपश्चर्या करत आहेत हे लक्षात येताच श्रीहरीच्या इच्छेने नारद मुनी तेथे गेले. त्या गणांना निवृत्ती मार्ग नीट समजावून सांगितला. ते सर्वजण जन्मापासूनच बुद्धिमान आणि श्रेष्ठ सत्पुरुष होते. नारदाच्या उपदेशाने त्यांची मने पालटली. त्यांनी नारदांना नमस्कार केला आणि ते निवृत्तीच्या मार्गाला लागले. बराच काळ लोटला तरी आपले पुत्र परतले नाही म्हणून दक्षाला चिंता वाटू लागली. त्याने चौकशी केली तेव्हा नारदांच्या उद्देशाने ते अशा मार्गाने गेले आहेत की तेथून परत येणे शक्यच नाही असे त्याला कळाले. एवढ्या पुत्रांना गमावल्यामुळे तो फारच व्यथित झाला. त्याला विलाप पाहून ब्रह्मदेव त्याच्यापाशी गेले आणि त्यांचे सर्व प्रकारे सांत्वन केले व त्यांना शांत केले. त्यानंतर दक्षाने अस्किनीच्या ठिकाणी पुन्हा शब्दलाश्रव नामक 1000 पुत्र निर्माण केले. पितृ आज्ञेने तेही तपश्चर्येसाठी नारायण सरोवर गेले. प्रजावृद्धीच्या उद्देशाने प्रणवाचा जप करत तपोमग्न झाले. तेव्हाही नारदांनी पुन्हा निवृत्ती मार्गाचा उपदेश करून त्यांचे मन वळवले. हे सर्व दक्ष राजाला समजतात पुत्र वियोगाने अक्षरशः तडफडू लागला. हे सर्व नारदाने घडवून आणले म्हणून तो प्रचंड संतापला. योगायोगाने त्याच समयी नारद दक्षाच्या घरी गेले. दक्ष राजा वारंवार नारदाचा धिक्कार करू लागले. तुम्ही फार नीच आहात. तुम्ही लोकांना दाखवण्यासाठी हे ऋषीरूप धारण केले आहे. तुम्ही माझ्या भोळ्या बाबड्या पुत्रांचा बुद्धिभ्रंश केलात. त्यांना फसवून भिक्षूंच्या मार्गाने पाठवले. तुम्ही त्यांचा घात करून खूप मोठे दुष्कर्म केले आहे. जो मनुष्य संसाराच्या देव ऋषी आणि पितरांच्या यातील ऋणातून मुक्त न होता मातापित्याचा त्याग करून मोक्षप्राप्तीसाठी घरातून निघून जातो त्याची अधोगतीच होते. अशा प्रकारे तुम्ही माझ्या पुत्रांच्या इहपर श्रेयांचा नाश केला आहे. माझे वारंवार अकल्याण केले आहे. तुम्ही निर्दय आहात म्हणून मी तुम्हाला असा शाप देतो की तुमचा पाय कधीही एके ठिकाणी स्थिर राहणार नाही. तुम्ही त्रैलोक्यात एकसारखे फिरत राहाल. शोकग्रस्त दक्षाने संतापाच्या भरात नारदांना शाप दिला. ती ईश्वरी इच्छा जाणून नारदाने शांतपणे ग्रहण केला. त्यांनी आपल्या चित्तात विकार उत्पन्न होऊ दिला नाही. हाच ब्रह्मभाव होय. नारदासारखे ईश्वर कोटीचे महात्मा पुरुष शाप मिटवण्यास समर्थ असूनही तो सहन करतात म्हणून त्रैलोक्यातील सर्व श्रेष्ठ साधू पुरुष आजही त्यांचा सन्मान करतात व निरंतर करत राहतील. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.